धन्यवाद तुमला मॅडम. यापुढच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालिनी मॅडम, त्यांचा विषय आहे सोमा थेरी. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे मंचावर यावं आणि त्यांचा विषय चालू करावा. धन्यवाद सर. आदरणीय आमचे अध्यापक गुरुजी आणि आपण सगळे माझे सहकारी. सोमा थेरी एक व्यक्तिमत्व अभ्यास असं या शोधनिबंधाचं टायटल आहे आणि सुत्तपिटकातील खुद्दकनिकायातील थेरी गाथा या जगविख्यात असलेल्या ग्रंथामध्ये असलेल्या सोमा थेरी हा माझ्या जिज्ञासेचा विषय होता आणि त्या अनुषंगाने मी काही सांगू पाहते. सोमा थेरी गाथा म्हणजे आद्यतम स्त्री साहित्य. आज 21व्या शतकात आपण स्त्रियांचा व्यक्ती म्हणून विचार करायला शिकत आहोत. स्त्रियांना स्वतंत्र व्यक्तिमत्व असते व त्या व्यक्तिमत्वाचा आपण आदर करायला हवा हे देखील हळूहळू आपल्या पचनी पडत आहे. तथापि आपल्या या वागण्यास कायद्याचा आधार आहे. आज 26 जानेवारी 1950 रोजी आपण अंगीकृत केलेले भारतीय संविधान स्त्री पुरुष समानता हे मूल्य मान्य करते. स्त्रिया कोणत्याच बाबतीत पुरुषांहून कमी नाहीत असे कायदा सांगतो. तरीही आपणास स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराची अनेक प्रकरणे दिसतात. उदाहरणच द्यायचं झालं तर 6 डिसेंबर 2023 चा जो फ्रंटलाईन हा अंक आहे हा आपणास असं सांगतो की नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या वार्षिक अहवालानुसार 2022 साली भारतात महिलांवर झालेल्या नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या जवळपास 4,45,256 एवढी महाप्रचंड आहे. साधारणपणे दर तासाला सुमारे 51 गुन्हे हे नोंदविले जातात. यांपैकी 28,522 गुन्हे हे खुनाचे असून हे प्रमाण दिवसाला सरासरी 78 एवढे आहे. म्हणजे एका तासाला 3 पेक्षा जास्त. यावरून आज 21व्या शतकात कायद्याचे पाठबळ असूनही स्त्री पुरुष समानता हे तत्व किती दुबळे आहे याची सर्वांना जाणीव व्हावी. आता या पार्श्वभूमीवर आपण पाहूया की 2500 वर्षांपूर्वी स्त्रियांचे जीवन कसे असेल. तेव्हा तर स्त्री पुरुष समानता हे तत्वच नव्हते. पुरुषांना पुरुष सत्ता ही अधिकृत असल्याने स्त्रियांना स्वातंत्र्य ही कल्पना देखील स्वप्नवत वाटावी एवढी दुर्मिळ होती. अशा परिस्थितीत तथागत सम्यक संबुद्ध यांनी स्त्रियांचा वेगळा भिक्खुणी संघ स्थापन केला व त्यांना देखील मुक्त होण्याचे, निर्वाण प्राप्त करण्याचे स्वातंत्र्य आहे यावर शिक्कामोर्तब केले. काळाचा विचार करता ही किती मोठी झेप होती हे केवळ जाणते आणि नेणतेच सांगू शकते. आता आपणास सोमा थेरी समजून घेणं काहीसं अधिक सोपं होईल. सोमा ही बिंबिसार राजाच्या पुरोहिताची मुलगी होती. राजगृहात प्रवेश करणाऱ्या तथागतांना पाहून तिच्या मनात त्यांच्या प्रती श्रद्धाभाव जागृत झाला व ती प्रथम उपासिका झाली. नंतर धम्मसंवेग उत्पन्न झाल्यावर ती प्रवजित होऊन भिक्खुणी संघात सामील झाली. यथावकाश तिला अर्हंत पद प्राप्त झाले. अर्हंत पद प्राप्त केल्यानंतर विमुक्त सुखाचा आनंद घेत असताना श्रावस्ती नगरीत विहार करीत असताना ती एका अंधवनात झाडाखाली बसली होती. तिला पाहून मार पुढे आला
प्रत्यक्ष प्रकट न होता त्याने अवकाशातून तिचे अवमूल्यन केले. 2 बोटांची प्रज्ञा असलेल्या स्त्रियांना मुक्ती कशी मिळणार, अशा आशयाची गाथा त्याने म्हटली. यंतं इसी हि पत्तब्बं ठानं दुरंभिसंभवं नतं वंगुलपय्याय सक्का पप्पोतु मिथ्याती. अर्थात ही गाथा असं म्हणते, थोर ऋषींना देखील प्राप्त करण्यास दुर्लभ असे हे मुक्तीचे स्थान, असे हे स्थान 2 बोटांची अक्कल असलेल्या स्त्रियांना कसे काय प्राप्त होऊ शकेल. इथे 2 बोटांची अक्कल हा शब्दप्रयोग समस्त स्त्री जातीचे अवमूल्यन करणारा आहे असे मला व्यक्तिशः वाटते. या शब्दप्रयोगाचा अर्थ असा की स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रिया भात शिजवतात. हा भात शिजला की नाही हे पाहण्यासाठी त्या पातेल्यातील 1-2 शिते पळीत घेऊन 2 बोटांनी दाबून बघतात. जर भात शिजला असेल तर शिते पूर्णतः दाबली जातात, परंतु भात शिजला नसेल तर ती काहीशी टणक लागतात. जवळपास दररोज हे काम करून देखील त्याकरिता लागणारी निरीक्षण क्षमता, गंध ज्ञान त्यांच्या ठायी विकसित होत नाही. यावरून भात आणखी किती शिजवायला हवा याविषयी सुस्पष्टता नसल्याने भात शिजला आहे या अनुमानास येण्यापूर्वी त्या 2 बोटात पुन्हा पुन्हा त्यास दाबून पाहण्याची प्रक्रिया करतात. यात थोडक्यात असं म्हणता येईल की स्त्रियांची अक्कल किती, तर जेमतेम भात शिजवण्यापुरती. निव्वळ स्वयंपाकघरापुरती इवलीशी अक्कल असलेल्या या स्त्रियांना ती मुक्ती कशी मिळणार जी केवळ थोर ऋषींनाच मिळू शकते. 20व्या शतकातील एका नेत्याने चूल आणि मूल हेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र असल्याचे आपण सांगितल्याचे इतिहासात पाहतो. हा नेता गृहिणींविषयी बोलत असल्याने त्याने स्त्रियांच्या कार्यक्षेत्रात चुलीसोबत मुलांचा उल्लेख केला आहे. या नेत्याचा प्राण भारतभूमीसाठी फार तळमळत होता असे एका गीतातून सुद्धा आपल्याला सांगितले जात असते. तथापि या भारतभूमीतील स्त्रिया या उन्नत मानसिक प्रगल्भता असणाऱ्या असाव्यात अशी या नेत्याची धारणा नाही. माझ्या भारतभूमीतील स्त्रियांना चूल आणि मूल सांभाळावे एवढीच त्यांची अपेक्षा आपल्याला इथे दिसून येते. देशातील जवळपास 50% जनसमूह असलेल्या या स्त्रियांना अशा रानटी अवस्थेत ठेवून आपला भारत देश विश्वगुरु कसा काय होईल बरे. आपला मुद्दा असा आहे की आपल्याला भारतात 20व्या शतकातील एक नेता जर स्त्रियांविषयीच्या भूमिकेला जाहीरपणे घेत असताना जर अशा प्रकारची भूमिका घेत असेल तर 2500 वर्षांपूर्वीच्या भारतात स्त्रियांना 2 बोटांची अक्कल आहे असे समजणाऱ्यांची मेजॉरिटी असणार. तत्कालीन समाजात पसरलेला हाच अपसमज माराच्या माध्यमातून अभिव्यक्त झाला आहे इतकेच. तथापि तथागत सम्यक संबुद्ध यांची पुत्री असलेली सोमाथेरी हे अर्हंतपद प्राप्त केलेली विद्या आणि आचरणाने संपन्न असलेली विदुषी होती. ती कोणा ऐर्या गैर्या नत्तू खैर्या गुरुची चेला नव्हती, तर साक्षात भगवंतांची भिक्खुणी होती. शिलाचे पालन करून समाधी लावून तिची प्रज्ञा जागृत झालेली होती. त्यामुळे दुःखमुक्ती ही लिंग निरपेक्ष असते हे तिने अनुभवाने जाणले आहे. म्हणून माझे स्त्रीत्व माझ्या मुक्तीआड येऊ शकलेले नाही असे तिने मला ठामपणे सांगितले. एवढेच नव्हे तर ती कामवासनेचा विनाश केला असून अज्ञानाच्या अंधकाराला नष्ट केले आहे. त्यामुळे पापी माराचा विनाश होईल.
असल्याचे तिने आत्मविश्वासाने प्रतिपादन केलेली गाथा मी यापुढे म्हणत आहे. इत्थी भाव नोकिं कैरा चित्तं मे सुसमाहिते ज्ञानं मे वर्तमानं मे सम्माधम्मं विपस्सतो. पुढे ती माराला म्हणते, सब्बत्त विहतानंदी तमोखंदोपदालितो एवं जानाहि पापीम निहतो तुमसी अंतकाती. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मार हा पुरुष आहे. थेरी गाथा किंवा थेरगाथा या ग्रंथांना पाहत असताना आपल्याला एक लक्षात येते की थेरी याच्या समोर येणारा मार हा पुरुषांच्या स्वरूपात समोर येत असतो, तर थेरगाथा आपण ज्यावेळी पाहत असतो त्यावेळेला हा मार स्त्री रूपाने आपल्या समोर आलेला आपल्याला दिसतो. या पुरुषाला या ठिकाणी, या माररूपी पुरुषाला या ठिकाणी एक स्त्री प्रत्युत्तर करीत आहे. निव्वळ प्रत्युत्तर करीत नसून ती त्याचा तर्कशुद्ध युक्तिवादाने पराभव करीत आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेला हे एक मोठे आव्हान आहे असंही आजच्या सामाजिक अंगाने आपण सहजतेने म्हणू शकतो. अशा तऱ्हेने सोमाथेरीच्या या गाथेतून स्त्रीमुक्तीचा हुंकार ऐकू येतो. या हुंकारातून प्रेरणा घेऊन या देशातील सर्व स्त्रिया मुक्त होवोत, मुक्ती मिळवोत, शिक्षण, आरोग्य, रोजगार या बाबतीत समानता प्राप्त करोत आणि त्या फ्रंटलाईनच्या मासिकातील नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीतील स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराची आकडेवारी देखील शून्यवत हो ही अपेक्षा व्यक्त करत इथेच थांबते.